देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करू प्रथमा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशु स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिभेसी वक्तृत्व गोडपणी अमृताते पारुष म्हणी रस होते ओळंगणे अक्षरांचे भावाचे अवतरण अवतरविते निज खून आता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जै हृदय दिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी अभ्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कला वचनायका कमलापती मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाल तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय प्रतिष्ठान निवासी श्री संत शांती ब्रह्मनाथ महाराज जगद्गुरु जगतवंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग दंडवत स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सकल गुरु यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य मदन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य रंगनाथ बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृ माता पित्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्री तुकोबराय यांचा 5 चरणाचा असून प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्याचं पावित्र्य प्रतिपादन करतायत विठ्ठल
गुरुवर्य मदन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि महाराजांच्याच पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने चालत असलेला हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि आज अतिशय महत्त्वाचा पवित्र असा दिवस आहे। गुरुवर्य महाराजांच्या निर्याणाचा दिवस आहे, पुण्यतिथीचा दिवस आहे। त्या निमित्ताने संत महात्म्यांचंच काही वर्णन व्हावं या हेतूने जगद्गुरु तुकोबारायांचा हा संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संत महात्म्यांचं वर्णन करतायत। विठ्ठला गुरुवर्य मदन महाराजांचा आपण सोहळा साजरा करत आहोत, पुण्यतिथीचा सोहळा साजरा करत आहोत। ही वर्तमान स्थिती अशी आहे की 4 माणसं एकत्र येऊन कुठला कार्यक्रम करू शकत नाहीत। अशाही स्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम सोहळा साजरा करतोय, याला एकच कारण आहे, गुरुवर्य मदन महाराजांची असलेली ही कृपा। विठ्ठला आणि सर्व ग्रामस्थ मंडळी अतिशय उत्साहाने सर्व सहभागी होत आहेत। आनंदाने सर्व कार्यक्रमामध्ये सर्व गावकरी सहभागी होत आहेत। उत्साहाने चाललेला हा उत्सव आहे आणि या सर्व उत्सवाचा प्राण असणारे आमचे गुरुबंधू मंडळी, आनंदीकर गुरुबंधू मंडळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हणजे या गुरुबंधू मंडळीविषयी मी काही बोलणं म्हणजे मी माझी स्तुती करणं असं आहे। म्हणून ही मंडळी ही आपण टाळकरी म्हणून पाहतो आणि कीर्तनही ऐकलेलं आहे। ही कीर्तनाची यांची काय क्वालिटी आहे हेही आपण पाहिलेले आहे आणि टाळकरी म्हणून काय क्वालिटी आहे हेही आपण पाहता। परंतु हे टाळकरी असून कीर्तनकार नाही, हे कीर्तनकार टाळकरी आहे। टाळकरी कीर्तनकार वेगळे आणि कीर्तनकार टाळकरी वेगळे। टाळ वाजिता 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 काहीतरी सुचलं आणि कीर्तन करायला सुरुवात झाली, हे टाळकरी कीर्तनकार। पण मुळातच ज्यांनी अभ्यास केलेला आहे, जे कीर्तनकार झालेले आहेत, तरीही सर्व मोठेपणा विसरून जे टाळ घेऊन उभा राहतात त्यांना टाळकरी कीर्तनकार टाळकरी म्हणतात। हे कीर्तनकार आहे आणि आपल्या मनामध्ये एक संकल्पना बसून गेलेली आहे की कीर्तनकार म्हटल्याच्या नंतर त्याच्याकडे कार असायला हवी। ज्याच्याकडे कार आहे तो मोठा कीर्तनकार। पण मग तो कार असला तरी चालेल, पण कार असायला हवी। म्हणून हे काय कार नाही, पण यांनी अभ्यास केलेला आहे, हे कीर्तनकार आहेत। आणि सर्व या कार्यक्रमामध्ये रंग देवता भरणारे आमचे माऊली महाराज आहेत। माऊली महाराजांना एक फोन केल्याबरोबर कुठलाही शब्द माऊली महाराजांनी पुढचा वापरला नाही, लगेच येतो म्हटले। वास्तविक पाहता एवढा मोठा कलाकार आणि इतक्या सहज आपल्याला मिळणं हे शक्य नाही, पण एक प्रेमाचे संबंध, प्रेम असेल तर मनुष्य काही स्वीकार करतो। माऊली महाराज आहेत, आमचे अनिल महाराज आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू। आमच्या अगोदर त्यांची वारकरी शिक्षण संस्था झालेली आहे। आम्ही प्रथम वर्षामध्ये असताना अनिल महाराज चतुर्थ वर्षामध्ये होते। आमच्या पुढारी आणि आमचे हे सहपाठी लक्ष्मण महाराज आणि पांडुरंग महाराज हे आहेत। सर्वांच्या सहभागाने हा चाललेला उत्सव आहे आणि या गावातली जी मंडळी आहे तीही ऐकण्यासाठी चांगल्या कानाची मंडळी आहे, ऐकण्यासाठी चांगले कान लागतात। म्हणून हे सर्व ज्ञानेश्वरी मातेचे उपासक हे आहेत। अर्थातच हे सर्व श्रेय गुरुवर्य रंगनाथ बाबांना जाते। म्हणून बाबांनी या परिसरामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार केलेला आहे। आमचे ज्येष्ठ भालके महाराज ते आहेत, बापूजी आहेत आणि गुरुवर्य महाराजांच्या संगतीमध्ये राहणारे अनेक थोर थोर मंडळी समोर बसलेली आहेत।
डॉक्टर जे आहेत आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आतून आणि बाहेरून पडद्याच्या समोर आणि पडद्याच्या मागे सर्व संचलन करणारे आमचे आदरणीय श्रद्धास्थान सुभाष महाराज आहेत। या सर्वांच्या सहयोगाने सहभागाने हा अतिशय आनंदामध्ये चाललेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये अगदी वेळेमध्ये आपल्याला हा सोहळा कीर्तन संपवायचा आहे। अभंगाचं चिंतन सर्व होईलच की नाही सांगता येत नाही, मात्र वेळेत करण्याचा प्रयत्न करतो एवढं मात्र सांगता येते। विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य मदन महाराजांचा हा पुण्यतिथीचा सोहळा आहे आणि हे सर्व सोहळा पाहत असताना अंतःकरणामध्ये एक कुठल्या एका बाजूला एक वेदना अंतःकरणामध्ये आहे। ती वेदना अशी आहे की ज्या गादीवर आज मी उभा आहे गुरुवर्य महाराजांच्या पुण्यतिथीसाठी, त्या गादीवर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य त्यांनी अनेक वर्ष ही सेवा केलेली आहे। ते हे आपलं मृत्यूलोक सोडून भगवान परमात्म्याच्या चरणी विलीन झालेले आहेत। वास्तविक पाहता त्यांना सर्वजण भीष्माचार्य म्हणत असत, म्हणून भीष्म पितामह भीष्माचार्यांचंच नाव खऱ्या अर्थाने भीष्माचार्य नाही, त्यांचं नाव देवव्रत आहे। मग देवव्रत नाव असताना भीष्माचार्यांना भीष्म पितामहांना भीष्माचार्य नाव का पडलं? तर कधी एका काळी त्यांनी लहानपणी एक भीषण प्रतिज्ञा केली आणि ती भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्यांना नाव पडलं भीष्माचार्य। हे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य उभा आयुष्य त्यांनी भीषण गर्जना करण्यामध्ये घालवलं। आयुष्यभर त्यांनी वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची सेवा केलेली आहे। हे देखील खऱ्या अर्थाने भीष्माचार्य आहेत आणि बाबा असताना देखील बाबांना संबोधत असताना सर्व भीष्माचार्य म्हणून संबोधायचे। बाबा म्हणायचे, अरे मला भीष्माचार्य म्हणू नका। का? तर बाबा म्हणायचे की ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध झालेलं आहे, युद्धाच्या नंतर युधिष्ठिर भीष्माचार्यांकडे येत आहेत आणि भीष्माचार्यांना हात जोडून विचारतायत की धर्म काय आहे? युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं तमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभं को धर्म सर्वधर्माणां, सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आहे? आणि हा प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर देण्याच्या अगोदरच द्रौपदी माता हसते, कुष्ठित भावनेने हसते। ते हास्य भीष्माचार्यांच्या नजरेतून सुटलेलं आहे। भीष्माचार्य विचारतात, द्रौपदी तू हसते का हसतेस? द्रौपदी सांगत नाही। विचारल्याच्या नंतर द्रौपदी सांगायला प्रवृत्त होती, पितामह आपल्याला धर्म काय आहे हा प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही धर्म काय आहे श्रेष्ठ धर्म याचं उत्तर देण्यासाठी प्रवृत्त झालेले आहात, मात्र मला तो सभेमधला वस्त्रहरणाचा प्रसंग आठवतो, तेव्हा तुमचा धर्म कुठं गेला? हे ऐकल्याच्या नंतर भीष्माचार्य निरुत्तर झाले आणि बाबा सांगायचे, मी हा अन्याय माझ्या समोर होत असेल तर मी सहन करणार नाही। बाबांचे शब्द आहेत। म्हणून वाळवंटामध्ये बाबांचं कीर्तन असताना बाबांनी हाच प्रसंग सांगितला होता। ते भीष्माचार्य गप्प बसले, मी मात्र धर्मावर संकट आल्याच्या नंतर गप्प बसणारा नाही। अर्थात भीष्माचार्यांचा कमीपणा नाही या ठिकाणी, पण नाही निंदा निंदितो किंतु विधेयस्तोतुम, म्हणून त्यांची निंदा करण्यासाठी निंदा नाही, पण प्रस्तुत विषयाला बळकटी देण्यासाठी हा विषय आहे। आमचे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य हा सूर्य प्रताप तेजस्वी सूर्य लोटलेला आहे। आपला सर्व शिरी ग्रामस्थाच्या वतीने आमच्या आळंदीकरांच्या वतीने आपण बाबांना श्रद्धांजली अर्पण करू। पुंडली भगवान की
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय, मदन महाराज की जय। विठ्ठल ज्याप्रमाणे गुरुवर्य मदन महाराजांची आज पुण्यतिथी आहे, त्याचप्रमाणे आमचे वारकरी संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य मोठे बाबा यांची काल पुण्यतिथी झालेली आहे। त्यांच्याही चरणी अभिवादन करायचं आहे। गुरुवर्य मदन महाराजांचा हा पुण्यतिथी उत्सव सोहळा आहे। महाराजांनीच हा सुरू केलेला सोहळा आहे। खऱ्या अर्थाने या सोहळ्याचं त्रितप पूर्ती सोहळा आहे। 3 तप पूर्ण झालेले आहे। 36वे हे वर्ष आहे आणि गुरुवर्य मदन महाराजांच्या पुण्यतिथीचं हे द्वितप पूर्ती सोहळा आहे। 2 तप पूर्ण झालेले आहेत म्हणून हा भव्य दिव्य असणारा हा कार्यक्रम आहे। या कालामध्ये एवढा कार्यक्रम होणं खऱ्या अर्थाने हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आहे। उभ्या महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला असे कार्यक्रम झालेले पाहायला मिळत नाही, पण अशाही अवस्थेमध्ये आपण हा कार्यक्रम करत आहोत। खऱ्या अर्थाने भगवान पांडुरंगाची आणि गुरुवर्य मदन महाराजांची कृपा आहे, कारण माणसं एकत्र यायला घाबरतात, एकत्र येत नाही। तरी आपण हा सोहळा केलेला आहे। पण या मृत्यू लोकात जरी महात्म्यांचे सोहळे होत नसले तरी देखील वैकुंठामध्ये हे सोहळे होतात। मग तुम्ही म्हणता वैकुंठात लोक एकत्र येतात का? हो, त्या ठिकाणी लोक एकत्र येतात। का एकत्र येतात? कारण तिथं कोरोना नाही। कोरोना नाही म्हटले महाराज, तुम्ही सांगता तिथं कोरोना नाही, तुम्ही पाहून आले का तिथून? मी पाहून नाही आलो, पण कोरोना तिथं आहे हे तुम्ही पाहून आलेत का? तुम्ही पाहून नाही आले। पण ठीक आहे, मग म्हटले महाराज इथं जे कोरोनाने बाधित झालेले आहेत, संक्रमित झालेले आहेत आणि ते काय झालेले आहेत, काय झाले? वैकुंठवासी झालेले आहेत। इथं ज्यांना संक्रमण झालेलं आहे ते जर वैकुंठात गेले तर तिथं काय होणार? तिथंही कोरोना होणार, तिथं एकत्र कसे येणार? तिथं जरी झाला तरी तिथं मास्क, सॅनिटायझर या सगळ्या गोष्टी असतील, तिथं कशाचीही गरज नाही। तिथे गेल्याच्या नंतर ते वैकुंठात जरी गेले, बरं ठीक आहे तिथं कोरोना झाला असं आपण गृहीत धरू, सर्व एकत्र आले, झाला कोरोना तर काय होईल? इथं कोरोना झाल्याच्या नंतर माणूस काय होतो? वैकुंठवासी। आणि तिथं झाल्याच्या नंतर काय होईल? मृत्यू लोकवासी। बिघडलं कुठं? विठ्ठल मोठे गाजलेले कार्यक्रम बंद पडले, पण वैकुंठामध्ये आजही या महात्म्यांची कीर्ती गाजत आहे। सोहळे गाजले जातात आणि या भूमंडळामध्ये तर कीर्ती आहेच, म्हणून या महात्म्यांचा अशा कालामध्ये देखील सोहळा होतो। म्हटले महाराज, या महात्म्यांचा सोहळा का साजरा करायचा? आपल्या अभंगाच्याच दृष्टीने जर उत्तर द्यायचं ठरलं तर आपल्याला सरळ एका शब्दात उत्तर देता येईल, यांचा देह पवित्र झाला म्हणून यांचा सोहळा साजरा करायचा। यांची वाणी पुण्यवान आहे म्हणून यांचा सोहळा साजरा करायचा। यांच्या मुखामध्ये अखंड नाम आहे म्हणून यांचा सोहळा साजरा करायचा। हो, काय त्या उरले वेगळे आणि यांच्यापासून वेगळं भेद यांच्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही म्हणून यांचा सोहळा साजरा करायचा। भगवान परमात्मा यांच्या चरणाच्या मातीची अपेक्षा करतो म्हणून यांचा सोहळा साजरा करायचा। दोषी असणारे त्यांना देखील हे आपल्या चिंतनाने पवित्र करतात म्हणून यांचा सोहळा साजरा करायचा। देव, भक्त आणि नाम या त्रिवेणी संगमामधील एक अविभाज्य घटक संत महात्मे आहेत
म्हणून यांचा सोहळा साजरा करायचा विठ्ठल. अभंग अतिशय गमतीदार आहे. अभंगाचं जर आपण नीट चिंतन केलं आणि याच्याकडे अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल हा अभंग संत पर लावायचा की नाम पर लावायचा, फार गंमत आहे. आणि शक्यतो हा अभंग संत पर लावला जातो. परंतु या अभंगाचा विचार केला तर या अभंगामध्ये त्रिकूट आहे. 3 ठिकाणी नामाचा उल्लेख आहे. ज्याप्रमाणे पंढरीला त्रिकूट आहे म्हणून त्रिकूट शिखरी का दान मिळे आयते 3 फूट आहे म्हणजे त्रिकूट आहे. एक विटेवर उभा राहिलेला भगवान परमात्मा एक आहे. पुंडलिक रायांच्या समोर चंद्रभागेच्या रूपाने परमात्माच आहे हा दुसरा परमात्मा आहे. आणि लखुबाई म्हणजे रुक्मिणी माता रुसून आल्याच्या नंतर त्यांच्या समोर जो परमात्मा आहे त्या ठिकाणी तीर्थ रूपाने परमात्मा आहे. ते तिसरं कुठे याला पंढरीचं त्रिकूट म्हणतात. पंढरीचं त्रिकूट जसं आहे त्याप्रमाणे या अभंगामध्ये आपल्याला नामाचं त्रिकूट पाहायला मिळतं. परमात्मा एकच आहे, रूप 3 आहे. तसं नाम एकच आहे पण उल्लेख 3 ठिकाणी आलेला आहे. पहिला उल्लेख आलेला आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ. ते पहिला उल्लेख आलेला वैकुंठ नायक जया कंठी. आणि तिसरा उल्लेख आलेला आहे शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. आणि हा संपूर्ण अभंग या 3 पदासे या 3 तुकड्यासे फिरला जाणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे विठ्ठल. असं जरी असेल तरी आज आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने चिंतन करायचं. म्हटले का वेगळ्या पद्धतीने करायचं हो, गुरुवर्य महाराजांची पुण्यतिथी आहे आणि पवित्रतेला धरून ज्यांचं जीवन आहे, शुचित्वेला धरून ज्यांनी आजीवन आपलं सर्व जीवन व्यतीत केलेलं आहे त्या महात्म्यांचं काहीतरी वर्णन व्हावं. अभंगाचा पहिला शब्द आहे पवित्र आणि त्या पवित्र शब्दाला धरून आपण थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल संत महात्म्यांचं जीवन पवित्र असतं, पवित्र असतं. संत महात्म्यांच्या जन्माने ती भूमीही पवित्र होते, तो कालही पवित्र होतो आणि तो देशही पवित्र होतो. पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश, तेथे आले राम जन्माले, कुळही पवित्र होतं, देशही पवित्र होतो, कालही पवित्र होतो. ज्ञानोबरांच्या जन्माने नेवासा भूमी पवित्र झाली. ज्ञानोबरांच्या अखंड समाधीने अलंकापूर नगरी पवित्र झाली. जगद्गुरु तुकोबरांच्या जन्माने देहू गाव हे पवित्र झालं. गुरुवर्य महाराजांच्या जन्माने सोलापूर परिसर पवित्र झाला आणि गुरुवर्य महाराजांच्या निर्याणाने हा कडा परिसर पवित्र झाला. विठ्ठल ज्ञानोबरांच्या जन्माने नेवासा परिसर पवित्र झाला आणि ज्ञानोबरांच्या समाधी घेण्याने अलंकापूर नगरी परिसर हा पवित्र झालेला आहे, पवित्र झालेला आहे. ज्ञानोबराय समाधीला बसलेले आहे. ज्ञानोबराय इच्छा करतायत भगवंताकडे. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुझी होसे, बरी समाधी तुझ पासे. हे देवा, हे देवा तुझ्या चरणापाशी मला समाधी घ्यायची. भगवंताने सांगितलं माऊली
तुमची जागा ठरलेली आहे. अलंकापूर नगरीला तुमची जागा आहे. सर्व पंढरपूरहून अलंकापूर नगरीला येत आहेत. पंढरीहून आले कैसे पुंडलिक देव सरिसे ज्ञानदेवा सवे नामासे. आणि विष्णू भक्त, अपार विष्णू भक्त त्या ठिकाणी आलेले आहेत. ज्ञानोबरांचा समाधी सोहळा आहे. अतिशय आनंदाचा आणि दुःखाचा प्रसंग या संत महात्म्यावर ओढवलेला आहे. समाधी ज्ञानोबराय घेणार आहेत. एका दृष्टीने परमार्थिक दृष्टीने हा आनंद आहे, परंतु ज्ञानोबरायांच्या ज्या देहाच्या संगतीचं सुख आहे, या सुखाला आपण दुरावणार आहोत म्हणून संत महात्म्यांना दुःख व्हायला लागलेलं आहे. समाधीचा काल जवळ आलेला आहे. सर्व संत महात्मे अतिशय उद्विग्न आहेत आणि ज्ञानोबराय मात्र आनंदी आहे. समाधीला जायचंय. त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या समाधीचा काल जवळ आल्याच्या नंतर सर्व संत महात्म्यांच्या अंतःकरणातील भावना आहे ती नेत्राच्या द्वारे ती बाहेर ओसंडू लागली. सर्व संत महात्मे रडू लागले. नामदेवराय तर जास्त खेद करू लागले, कारण इतर संतांपेक्षा नामदेवरायांना जास्त संगती घडली होती. तीर्थयात्रेचा सर्व प्रसंग नामदेवरायांच्या सोबत घडलेला आहे. नामदेवराय धाय ढकलून रडतात. इतर संत रडतायत यामध्ये नवल नाही. कधीही प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज धाय मोकळून ढसा रडतायत. ओसंडोनी निवृत्ती अशा प्रकारे सर्व संतांची स्थिती झालेली आहे. निवृत्तीनाथ महाराजांची ही स्थिती पाहिल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला ते पाहवना. रुक्मिणी माता सांगते, देवा यांना शांत करा. भगवान परमात्मा पुढे जात नाही. काय बोलणार, काय सांगणार. रुक्मिणी मातेने आग्रह केल्यामुळे भगवान परमात्मा निवृत्तीनाथाच्या समोर जात आहेत आणि निवृत्तीनाथ महाराजांचं मुखावलोकन करताय. आणि पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला हुंका अनावर झाला आणि भगवान परमात्मा ही रडू लागले. भगवान परमात्मा ढसा रडतायत. हे पाहिल्याच्या नंतर रुक्मिणी माता विचारते, देवा सगळं जग रडतं त्यावेळेस आपण अश्रू पुसता. आज आपणच रडायला लागले तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहावं? कोण आपल्याला शांत करील? आपण का रडत आहात? हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये पहिला नाहीये. अनेक योगी झालेले आहेत आणि अनेक योग्यांना आपण समाधी दिलेली आहे. अनेक निर्याना आपण पाहिलेले आहेत. मग आज का रडत आहात? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, रुक्मिणी सांगू का? हो, आजपर्यंत अनेक योगी पाहिले पण असा योगी मी पाहिला नाही. हा त्रैलोक्याला संजीवनी देव म्हणा
पाहिले असा योगी पाहिला नाही. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नाही. तेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी धन्य धन्य धरातळे. जो या ते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी. टाळी वाहते. टाळी म्हणजे हाताची टाळी वाहत येईल असा अर्थ नसून टाळी म्हणजे मुख. मुखाने माऊलींच्या नामाची गर्जना करत येईल. कारण वाहे टाळ टाळ्या टाळी. मग टाळी शब्दाचा अर्थ ही टाळी घेतली तर वाहे टाळ टाळ्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा. टाळ्या शब्दाचा अर्थ हाताच्या टाळ्या आणि टाळी शब्दाचा अर्थ मुख होतो. म्हणून एखाद्या मनुष्याने जर काही गुन्हा केला आणि आपण त्याला बोलत असू तो काहीच बोलत नसेल तर आपण म्हणतो आता काय टाळी बसली की काय. टाळी म्हणजे मुख. म्हणून तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. ज्ञानोबा सांगतात ऐसी एक टाळी पिटली सत्यलोकी. म्हणून सत्य लोकात टाळी पिटली म्हणजे गर्जना झाली. तो वाहते टाळी वैकुंठ भुवनासी माऊलींचं नामस्मरण करीत येईल गर्जना करीत येईल. म्हणून अलंकापूर हे शिवपीठ पूर्वी येथे होते निळकंठ. अलंकापूर हे शिवपीठ. ही भूमी कशी आहे भूमी मला सांगायची. अलंकापूर हे शिवपीठ पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथे चिपै केले इंद्र येऊन या भूमीसी. भूमी भूमी इंद्र येऊन या भूमीसी. याग संपादिले अहर्निसी इंद्रायणी इंदोरीसी. पंचकोशी यापासून अलंकापुरीची. येथे त्रिवेणी गुप्तासे भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिसे पद्मावती देवी. पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी. येथे देव येऊन होती पक्षी. हे असे नित्य साक्षी असते नासते उदकी अलंकापूर मध्ये. हे पंढरीहून सोपे जनाचे हरावया पापे. कळीकाळ कोपलिया कोपे नचले त्याचे अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. म्हणणे धन्य धन्य जयाचे कुशी. अलंकापूर जयाचे कुशी. ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबराला जन्म देणारी आई तर आहेच त्यात काही वादच नाही. परंतु धन्य धन्य जयाचे कुशी अलंकापूर. ज्ञानदेव जन्मले नामा म्हणे माझा स्वामी. वसे संत समागमी ऐसे सांगितले ग्रामी. अलंकापुरासे हे अलंकापूर नगरीचं महात्म्य आहे. ज्ञानोबर अखंड समाधी घन आहेत. हे भूमी पवित्र आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. अखंड समाधीमध्ये असलेले ज्ञानोबर समाधीमध्ये करतात काय तर हेच कथा कीर्तन करतात. ज्ञानोबरांचा घेतले नान बाबा.
घेतले दान हृदयी धरुनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो ज्ञानोबर अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतायत। गुरुवर्य मदन महाराजांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं असेल तर ते अखंड नामस्मरण केलेलं आहे, सतत नामस्मरण केलेलं आहे। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। सतत नामस्मरण तरी कीर्तनाचे नटनाचे नासिके व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले। पापाचं नावच शेष राहिलं नाही ऐसे केले। कुणी केले? कुणी केले? नामाने केले। सततं कीर्तन तरी कीर्तनाचे नटनाचे नामामध्ये सामर्थ्य पापची नाही नाम नावाची नाही पापाचे ऐसे केले। आणखीन काय केलं? यमदमा वकळा आणि तीर्थे ठायावनी उठिली यमलोकीची खुंटली राहती आघवी यमो म्हणे काय यमावे दमो म्हणे काय दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष मुखदासी नाही तीर्थांना काय खावं याचा विचार पडलेला आहे। औषधाला देखील दोष नाही, औषधाला देखील दोष नाही। हे कुणी केलं असेल तर हे नामाने केलेलं आहे, नामाने केलेलं आहे। पूर्वीच्या काळामध्ये कोणीतरी एखादा वैकुंठाला जायचा म्हणून काही एखाद्याने वैकुंठा जावे तैथे वैकुंठचे केले आघवे म्हणून यांनी आघव त्रैलोक्य वैकुंठमय केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे। कशाच्या सामर्थ्यावर केलेलं आहे तर नामाच्या सामर्थ्यावर केलेलं आहे। ज्ञानोबराय सांगतात कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझे आत्मचर्चा विशद उदंड गाते। नामस्मरणाच्या सामर्थ्याने या महात्म्याने त्रैलोक्य पवित्र केलेलं आहे। आता ऐका, या महात्म्याने नामस्मरणाच्या सामर्थ्यावर जर त्रैलोक्य पवित्र केलं असेल तर या महात्म्यांचं नामस्मरणाच्या सामर्थ्याने त्यांचा देह पवित्र होईल। त्याच्यात काय नवल आहे? अभंगाचं पहिलं पवित्र तो देह
पावण्याने या महात्म्यांचा देह पवित्र झालेला आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, परंतु कुणाचा? जो वदे अच्युत सर्वकाळ, जो सर्वकाळ अच्युत वदे तो देह पवित्र, ती वाणी पुण्यवंत. विठाल विठाल. किती पवित्र देह झाला, किती पवित्र झाला. त्यांचं मांसही पवित्र आहे, त्यांचं हाडही पवित्र आहे. भगवान परमात्म्याला ते सगळं गोड आहे. मांस चर्म सर्वच गोड वाटतं. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, परंतु कुणाचं? जे जे हरी रंगी रंगले, काही नवजे वाया गेले. त्यांचं काहीच वायाला जात नाही, काहीच वायाला जात नाही. म्हणले हाडही वायाला जात नाहीत का? नाही जात, नाही जात. भगवान परमात्मा सांगतात, नामा या मंगळ वेळेला कुस कडाडलेली आहे आणि त्या कुशीच्या खाली काही मजूर त्या ठिकाणी कामी आलेले आहेत आणि त्या मजुरामध्ये आपले चोखोबरा आहे, त्या चोखोबरांची हाडं घेऊन या. भगवान परमात्मा सांगतोय, विश्वाचा मालक सांगतोय की हाडं घेऊन या. देवाने सांगावे हाडं घेऊन यावं, ते हाडं असतील तरी कसे. नामदेवराय सांगतात, देवा त्या ठिकाणी अनेक मजूर कामी आलेले आहेत, ओळखायचे कसे? भगवान परमात्मा सांगतात, ते माझ्या चोखोबाचे हाड आहे, ते कानाला लाव. ज्या हाडामधून विठ्ठल 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 असा ध्वनी येईल, ते हाड माझ्या चोखोबाचे आहे. रामा म्हणे देवा तशा ओळखाव्यावरती, विठ्ठल ध्वनी विठ्ठल ध्वनी या मधुनी. रामा म्हणे ओळखाव्यावरती, विठ्ठल ध्वनी या मधुनी, विठ्ठल ध्वनी या मधुनी. नामदेवराय सांगतात, तेव्हा ओळखायच्या कशा? भगवान परमात्मा सांगतात, ज्या अस्थिमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल, त्या माझ्या चोखोबारायांच्या अस्थी आहेत. आणि ज्याच्यातून आवाजच येणार नाही, विठ्ठल विठ्ठल, ते प्रेत आहे, ते प्रेत आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल जिथून आवाज येईल, ते खऱ्या अर्थाने जिवंत आहे, जिवंत. आणि विठ्ठल विठ्ठल आवाज जिथून येणार नाही, ते प्रेत आहे. आणि जिवंत काय आणि मेले काय? शेवटी शरीरामध्ये हाड सोडून काय आहे? असलं तर रक्त असेल, असलं तर मांस असेल, हाडच आहे. परंतु विठ्ठल विठ्ठल जे हाड म्हणतात, तेच खऱ्या अर्थाने जिवंत हाड आहेत. आणि जे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, ते जिवंत असून मेलेले हाड आहेत. विठ्ठला विठ्ठला असू द्या, ॲम्ब्युलन्स बोलून घेऊन. भगवान परमात्म्याने सांगितल्याच्या नंतर नामदेवराय हस्ते घेऊन येत आहेत. भगवान परमात्मा आपला पितांबर समोर करतात आणि त्या पितांबरामध्ये हस्ते घेतायत आणि त्या नाचू लागतायत. देवाच्या अंजळी उठी
आपलं आयुष्यभर हाडाचं असते, मात्र आपले हाड काही भगवंताचं नाम घेत नाही. म्हटले महाराज ते अवतारी पुरुष होते, अनेक वर्ष झालेली आहेत त्यांना, पण आत्ताचं उदाहरण आहे. आत्ताचं उदाहरण आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय निकम बाबा. आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट आहे. भगवान निकम बाबांचं अंत्यविधी केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सावडण्यासाठी त्या ठिकाणी जातात त्यावेळेस पाहिल्याच्या नंतर त्यांचं जे मस्तक आहे कवटी, त्यावर रामकृष्ण हरी मंत्र हा लिहिलेला उमटलेला होता. हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे आणि ते 10-13 दिवस सर्वांना पाहण्यासाठी ठेवलं होतं. आजही असे महात्मे मंडळी आहेत. मांस जन्महार देवांना अशा महात्म्यांचं हे सर्वच का आवडणार नाही. म्हणून देवा अवघेची गोड, याचं कारण त्यांचा देह पवित्र झालेला आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. तुकोबरांना म्हटलं तुकोबर आहे, आपण सांगतात देह पवित्र आहे पवित्र आहे, परंतु आपणच एका ठिकाणी म्हणतात की या देहासारखं अपवित्र या जगामध्ये काही नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीरायसे. शरीरासारखं अपवित्र या जगामध्ये काहीच नाही. आणि आपण म्हणता कसं की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो बदे वाणी पुण्यवंत, देहाला पवित्र का म्हणतात का म्हणतात. आणखीन देह हा अपवित्र आहे. सर्वच संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबरांचं प्रमाण आपण पाहिलेलं आहे. मदालासा माता सांगते हा आपल्या मुलाला, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घात नेरे कर्म कीटकाचा सांधा, देह नाशिवंत आहे. संत महात्मे सांगतायत असं नाही, शास्त्र देखील सांगते की हा देह नाशिवंत आहे. आणि हा देह नाशिवंत आहे याच्यासाठी शास्त्र काही कारण देते. स्थानात, बीजात, उपष्टंभात, म्हणून स्यंदनात, निधनात, अपि या अनेक कारणाने देह अपवित्र आहे. का अपवित्र आहे? स्थानात, ज्या स्थानामध्ये देह निर्माण होतो ते स्थान अपवित्र आहे. म्हणून स्थानात, बीजात, ज्या बीजापासून देह निर्माण होतो ते बीज हे अपवित्र आहे, म्हणून देह अपवित्र आहे. उपष्टंभात, म्हणून ज्या वस्तूच्या आधारावर हा देह जगल्या जातो ते सप्त धातू ते देखील अपवित्र आहे, म्हणून देह अपवित्र आहे. स्यंदनात, या देहातून बाहेर पडणारे पदार्थ हे अपवित्र आहे, म्हणून देह अपवित्र आहे. आता याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. डोळ्यातून बाहेर पडणारा पदार्थ त्याला काय म्हणतात? चिपड. चिपड म्हणतात. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय वैद्य बाबा नेहमी हा शब्द वापरायचे. एखादा मुलगा जर जास्त खोडकर असेल तर बाबा म्हणायचे चिपडा डोळा चमकू नको.
चिपडा डोळा चमकू नको. डोळ्यातून बाहेर येणारा पदार्थ तो पवित्र नाही, तो अपवित्र आहे. कानातून बाहेर येणारा पदार्थ त्याला तर नावच मळ आहे, तो अपवित्र आहे. म्हटले ठीक आहे, नाकातून येणारा तरी. नाक मुख गळो लागले लाल आणि शेंबूड. मला वाटतं इथंच थांबलेलं बरं. देह अपवित्र आहे, कारण शरीरातून बाहेर पडणारे पदार्थ अपवित्र आहेत, म्हणून देह अपवित्र आहे. चंदनात, निधनात, अपी आणि निधनाने हा देह अपवित्र होतो. मनुष्य जन्माला येतो, सुतक घेऊन येतो आणि जात असताना सुतक ठेवून जातो, म्हणून हा देह अपवित्र आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय आपण म्हणता कसे की पवित्र तो देह. तुकोबराय सांगतात मी देह पवित्र आहे असं म्हटलंच नाही, देह हा अपवित्रच आहे. मग या अभंगाचा विचार काय आहे? तुकोबराय सांगतात तो देह, जी देह जात आहे ती अपवित्रच आहे, परंतु तो देह पवित्र आहे हा नियमाला असलेला अपवाद आहे. कोणता देह पवित्र आहे? जो वदे अच्युता नाम घेतो, ज्या देहाच्या मुखातून नाम बाहेर पडत नाही तो देह पवित्र होत नाही. पवित्रची हो पवित्र देव. कुणाचा? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, जरी हरिपाठ कीर्ती मुखे गाय त्याचा देह पवित्र होय, त्याचा देह पवित्र होतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. कीर्तन चांग कीर्तन कीर्तने कीर्तनाने नामस्मरणाचा हा परिणाम आहे. देह पवित्र होतो. तुकोबराय सांगतात वाणी पुण्यवंत, देह पवित्र होतो, वाणी पुण्यवान होते. महाराज देह जर पवित्र झाला तर वाणी पुन्हा पुण्यवंत होते असं म्हणण्याचं कारण का? कारण वाणी ही देहामध्येच येते.
वाणीला स्वतंत्र वाणीचा उल्लेख करण्याची गरज काय? परंतु संत महात्म्यांच्या बोलण्यामध्ये गुणार्थ दडलेले असतात. तुकोबराय सांगतात वाणी पुण्यवंत. आणि आपण जर भारतीय इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की काही काही महात्म्यांचे देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे. काही काही असे आहेत की वाणी पवित्र आहे देह अपवित्र आहे. गोमातेचा देह पवित्र आहे वाणी अपवित्र आहे. त्याच्या पाठीमाग इतिहास आहे. सीता मातेने गोमातेला दिलेला हा शाप आहे आणि तो चरित्र भाग पाहायला आपल्याकडे वेळ अगदी थोडा आहे म्हणून आपण पुढे चालणार आहोत. एक प्रसंग महाभारतामध्ये ज्यावेळेस पांडवांचा राजसूय यज्ञ चाललेला आहे आणि त्या यज्ञामध्ये सर्व अन्नदान होत आहेत. सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. पंक्ती बसलेल्या आहेत आणि सर्व अन्नदान चालू आहे. त्या अन्नदानामध्ये भीम हा गदा घेऊन फिरत आहे. आतमध्ये अन्नदान चालू असताना आणि भीम फिरत असताना सांगतोय घ्या जेवढं लागेल तेवढं खा पोटभर जेवा पुन्हा पुन्हा पंगत होणार नाही. आली आता ही संधी घ्या साधून. बरेच माणसं म्हणतात हातामध्ये अंगठ्या वगैरे घातलेल्या असतात आणि वारकरी घ्या बसून वारकरी घ्या जेवून आलेला आहे योग. नाहीतरी देवाने आपल्याला काय कमी केलेलं आहे. आणि पंक्तीला पाहिलं तर तिखट आमटी आणि भात याच्याशिवाय काय नसतं. पण बोलत असताना माणसं असं बोलतात. भीमदादा बोलायला लागले आणि ती भीमदादाची 1.25 मनाची गदा पाहिल्याच्या नंतर ऋषी मुनींच्या तोंडातला घास आतमध्ये जात नव्हता. एवढं पक्वान्नाचं भोजन आहे मात्र सर्व ऋषी आमच्या अनिल महाराजासारखे होत चाललेले आहेत. मात्र भगवान परमात्म्याने पाहिलं अवलोकन केलं. भगवान परमात्म्याने बाजूला घेऊन त्या भूदेवांना विचारलं की एवढं अन्नदान चालू आहे आणि आपल्या तब्येती अशा उद्भती छापका आहे. त्यांनी सांगितलं काय नाही म्हणजे कारण मोठ्याचं आहे मोठ्याविषयी बोलता येत नाही म्हणून ते काय बोलत नाही. पण भगवान परमात्म्याने विचारल्याच्या नंतर सांगतात की भीमदादा पंक्तीतून फिरतायत. भगवान परमात्म्याने विचारलं पंक्तीतून फिरतायत भात घेऊन फिरतायत का पोळी घेऊन फिरतायत का आमटी घेऊन फिरतायत. या ऋषी मुनींनी सांगितलं भात पोळी वगैरे घेऊन फिरत नाही 1.25 मनाची गदा घेऊन फिरतायत. जर का कोणी उच्चिष्ट ठेवलं तर ही गदा आहे. आता ती गदा मारण्याची गरज नाही. कल्पना करा 1.25 मनाची गदा ती कितीही हळूच ठेवली तरी काय होईल. जेसीबी आहे ना जेसीबीने जर किती हळूहळू दाबलं तर काय होईल. त्याप्रमाणे त्यांची अवस्था झालेली आहे. म्हणून ते सांगतात भीमदादा फिरतात म्हणून आमचं भोजन होत नाही. देवाला वाटलं हे ऑपरेशन केलं पाहिजे. यांचे कान टोचले पाहिजेत मात्र कान हे घरी टोचता येत नाही. आता किती मशिनरी निघलेल्या आहेत. सगळ्याच गोष्टीच्या मशिनरी निघलेल्या आहेत. कपडे धुण्याची मशीन आहे कपडे आहेत ते कपडे साफ करण्याची मशीन आहे इस्त्री आहे किंवा वाटणे कुटणे हे सगळं आहे. आता तुमच्या घरी सगळ्या त्या वस्तू आहेत. त्या सगळ्या वस्तू निघलेल्या आहेत. हे कान टोचण्याची ही काय घरी अजून वस्तू निघालेली नाही. त्याचं कारण काय आहे कारण ते सोनाराकडे जाऊन टोचावं लागतं. भगवान परमात्म्याने सांगितलं आता इथं जमणार नाही. भगवान परमात्मा सांगतात भीमा जी भीमजी येत आहे. ते गदा खाली ठेवली. गदा खाली ठेवून भीमजी येत आहे. म्हटले सर्व महात्मे आलेले आहेत. एक महात्मा राहिलेला आहे त्याला निमंत्रण देण्यासाठी जायचंय. भीम सांगतो मोबाईल द्या त्याचा नंबर द्या. नंबर म्हटले अरे या महात्म्याकडे जात असताना खूप विनयाने जावं लागतं. भीम सांगतो पाहू कसे तारीख देत नाही मी फोन करतो म्हणून. भगवंताने सांगितलं संतांपासी बहु असावे मर्यादा फलकटाचा धंदा पुरफोडी. मर्यादेने जावं. भीम रथामध्ये बसतायत. भगवान परमात्मा घेऊन जातायत. एका
गुहेमध्ये जात आहेत आणि त्या ठिकाणी एक महात्मे आहेत, गंधमादन नावाचे ऋषी. गंधमादन ऋषी आहेत. रामायणामधले गंधमादन वेगळे, ते सुगंधी होते आणि हे गंधमादन ऋषी आहेत. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा नमस्कार करतायत, भीमजी नमस्कार करतायत. पण भीमाने आश्चर्य पाहिलं, त्या ऋषींचं सर्व शरीर सुवर्णाचं आहे आणि मुख मात्र वराहाचं आहे, डुकराचं मुख आहे. भीमाने पाहिल्याच्या नंतर भीम जरा कुजबुज करू लागला, चुळबुळ करू लागला. जसे उशीर झाल्याच्या नंतर श्रोते मंडळी कीर्तनात चुळबुळ करतात, तसा भीम हा चुळबुळ करू लागला. भगवान परमात्म्याने लक्षात घेतलं की भीमाच्या मनामध्ये शंका आलेली आहे. भीम हळूच परमात्म्याला विचारतोय, तेव्हा हे सर्व शरीर सुवर्णाचं आणि तोंड कसं आहे? भगवान परमात्म्याला ते प्रगट करायचं होतं. भगवान परमात्मा सांगतात, काय भीमा काय विचारतो ते त्यांनाच विचारतात. भीम सांगतो, तेव्हा मी हळूच बोलतोय, तू त्यांच्या समोर मला प्रगट करायला सांगतोय. मग भगवान परमात्मा सांगतो, मग ते ऋषी विचारतात, काय काय चाललंय काय चाललंय. भगवान परमात्मा सांगतात, भीमाला काहीतरी तुम्हाला विचारायचं. भीम म्हणला, काय नाही विचारायचं, निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. भगवान परमात्मा सांगतात, भीम म्हणतोय तुमचं सगळं शरीर सोन्याचं आहे. भीम म्हणतोय, देवा गप्प बसा, देवा गप्प बसा. देव सांगतात, भीम विचारतोय की तोंड हे डुकराचं कसं. ते ऋषी हसतायत आणि सांगतायत, भीमा तुझी शंका बरोबर आहे, चूक तुझी नाही, चूक ही माझीच आहे. का तर पूर्वजन्मामध्ये मी अनेक यज्ञ केलेले आहेत आणि यज्ञामध्ये अखंड अन्नदान केलेलं आहे. हजारो लाखो करोडो ऋषी यांना मी भोजन दिलेलं आहे आणि भोजन करत असताना मी पंक्तीमध्ये फिरत होतो आणि पंक्तीत फिरत असताना त्यांना म्हणत होतो, खा, आजपर्यंत आपल्याला मिळालं नाही, काय खायचं ते खाऊन घ्या, पुन्हा पुन्हा असा योग येणार नाही. आलेला आहे योग, संधी आलेली आहे तर संधी साधून घ्या. भीमाच्या लक्षात आलं. भीमाने काय त्यांच्या तोंडाकडे पाहिलं नाही. भीम खाली पाहू लागला आणि भगवंताचा हात दाबू लागला. देवा हेच सांगायचं होतं तर तुला घरी नव्हतं का सांगतोय, इथं कशाला आणलं. देव सांगतात, भीमा सोनाला शिवाय कान टोचता येत नाही. मला सांगायचंय, त्या महात्म्याचं सर्व शरीर हे सुवर्णाचं होतं, मुख मात्र डुकराचं होतं, अपवित्र होतं, वाणी अपवित्र होती. परंतु नामस्मरणाचं सामर्थ्य हे आहे की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तुकोबरायांना विचारलं, महाराज यांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन